योहान मध्ये 12 ते 44 पासून पुढे वचन घेऊया. योहान 12 ते 44. तेव्हा येशू मोठ्याने म्हणाला, जो माझ्यावर विश्वास ठेवतो माझ्यावर विश्वास ठेवत नाही, ज्याने मला पाठवले त्याच्यावर ठेवतो. आता तुम्ही विश्वास म्हणून योहान 14:2 मध्ये सांगते, तुमचे जीवनामध्ये मी तुम्हासाठी जागा तयार करणार. पण एक योहान 14:1 मध्ये सांगितलेलं आहे, तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, तुम्ही देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावर पण ठेवा. म्हणजे जो तुम्हाला कोणी शिकवत आहे त्याच्यावर तुमचा विश्वास पाहिजे. आता जेव्हा मध्ये तुम्ही जर बघतात की 10 ते 40 पासून की संदेष्टाला म्हणून संदेष्टा म्हणून तुम्ही त्याचा स्वीकार करत असेल तर त्याचं फळ तुम्हाला मिळेल. आता देवाचं जे वचन अशा प्रकारे आपल्यामध्ये आहे. म्हणून लूक 16:19 पासून एक श्रीमंत माणसाचा दाखला आणि गरीब माणसाचा दाखला दिलेला आहे. तर जेव्हा गरीब मनुष्य मरतो आणि तो अब्रामाच्या उदासी जातो आणि श्रीमंत मनुष्य मरतो तो अधोलोकात, कारण त्याने पृथ्वीवर सगळं सुख समाधान खाल्लेलं आहे. आता प्रत्येक मनुष्य श्रीमंत जेव्हा असतो तो श्रीमंत चांगली गोष्ट आहे, परमेश्वर त्याला देतो, पण श्रीमंताबरोबर आपलं एक नातं देवाबरोबर पण पाहिजे. आणि जर दुसऱ्या पत्र 8-9 वचन सांगते, तुम्ही धनवान असताना मी गरीब आपल्यासाठी, म्हणजे प्रभू येशू आपल्यासाठी गरीब झालेला आहे. तर बायबलमध्ये मत्ते 6:19-21 मध्ये वचन हे दिलेलं आहे, पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका, स्वर्गाचं संपत्ती बनवा, आपण स्वर्गाकरता बनवा. आता लूक मध्ये 19 जक्कई नावाचा मनुष्य होता, ह्याने संपत्ती कुठे जमा केली. त्याच्यानंतर येशूची शिष्य येशू बरोबर बोलत होते, मग ते 19:23 पासून, मग त्याच्यानंतर 26 पर्यंत दिले. 27 पासून पेत्र विचारते, आम्ही देवाच्या राज्यासाठी सगळं सोडलं तर आम्हाला काय मिळेल. त्याने सांगितले, या काळात आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला मी सर्व देईन. हल्लेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या प्रत्येकांना स्वर्गात धन जमा करायला सांगितलं. ते म्हणजे मत्ते 25 मध्ये 32 ते आपण 46 पर्यंत वचन ती वाचू शकतात. तर बायबलच्या आधारित आपल्याला वचनानुसार चालायचं. प्रभू येशू ख्रिस्त लोकांना एक मार्ग देत होते. योहान 14:6, मार्ग सत्य जीवन मीच आहे. ज्या माणसाला जीवन आहे पण जीवनाला किंमत नाही, दान पैसा संपत्ती आहे भरपूर आहे, पण आपला पैसा आपल्याला वाचवू शकत नाही शेवटला. हे जे काही 7:19 वचनामध्ये दिलेले आहे. तर प्रभू येशू ख्रिस्तच आपल्याला वाचू शकतो. कारण प्रकटीकरण 1:17-18 वचन मध्ये, मरणाच्या आणि अधोलोकाच्या किल्ल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातात आहे. आणि जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर मत्ते 27:50 पासून येशूच्या मरणाने सैतानाच्या हातात असलेली मेलेले लोक जिवंत झाले आणि पवित्र स्थानात गेले. पवित्र शास्त्र सत्य आहे. म्हणून योहान 5:29 याच्याद्वारे आपल्याला माहिती, पवित्र शास्त्राद्वारे माहिती आहे. हे पवित्र शास्त्र त्याच्यात नाव दिलेलं आहे. त्याला इंग्लिश मध्ये बोलतात होली बायबल, म्हणजे पवित्र शब्दाचे. कारण पवित्र शब्द योहान 1:1 सांगले, आरंभी शब्द होता, शब्द देवाचे होता, शब्द देव होता. उत्पत्ती 1 मध्ये सुरुवात केली शब्दाद्वारे. म्हणून माणसांना इर्म्या 1:9 मध्ये दिले वाचा दिली बोलण्याची, तेव्हा मनुष्य बोलायला लागला. म्हणून मत्ते 10:20, तुम्ही नाही बोलणार, तुमच्या ठाई परमेश्वराचा आत्मा. जेव्हा प्रभूने मला एक वचन त्यामध्ये मार्गदर्शन केलं, तू माझं काम नाही करत का, करणार, मी तुला काम देतो, माझे शब्द घे, तुझे शब्द सोडा. पहिले आपले शब्द कसे होते, याकोब 4:4, जगाची मैत्री देवाबरोबर. योहानाच्या पहिल्या पत्रात 2:15 पासून ते 18 पर्यंत. काम आहे, धंदा आहे, इथे जायचंय तिथे जायचंय. पण आता येशूने 1:9 वचन मध्ये सांगितले, मी तुला माझी वचन तुझ्या मुखात आहे. जसं इर्मयाच्या मुखामध्ये देवाचे शब्द दिले आणि इर्मयाने सुरुवात केली परमेश्वराचे
राज्यासाठी. आणि प्रभू येशू कोणासाठी आलेला आहे? आपण पापी लोक आहे त्याच्यासाठी आलेला आहे. अरे जगामध्ये सगळ्यात मोठा मी पापी, तरी मला परमेश्वरी जवळ केलं, तर विचार करणारे गोष्ट. हा, पैशी पाकिट माणिकचंद खायचं म्हणजे काय खेळ? लोक 1:37 देवाला काहीच अशक्य नाही, तसं सैतानाला पण काही अशक्य नाही वाईट कर्म करायला. नेतो पापामध्ये. लोक 8:12 अंतःकरणातले वचन हिरावतो. गलितेकरास मध्ये 5:17 पासून सत्यानाश करून देतो माणसाचा. अरे पण येशू योहान 8:32 सत्य समजे सत्य बंधनात मुक्त करते. कारण का? मला सत्य समजलं की येशूच प्रभू खरा मार्ग आहे. लोकांना जाणव येशूच प्रभू आहे. एक शब्द आणि एका विश्वासाने पूर्ण विश्वास ठेवा. लोक 10 अध्यायामध्ये स्पष्ट दिले 27 पासून. संपूर्ण मन तन देवावरच ठेवा. अख्खे विचार मन तुमचे शुद्ध ठेवा. बांधाने तुमच्या शब्दाने चुका झाल्या असेल, बोलण्याने चुका झाल्या असेल, याकोब सांगते बोलण्यात जर चुकत नसेल तो परिपूर्ण नाही. म्हणून याकोब 3 अध्यायामध्ये स्पष्ट, जीभ ताब्यात ठेवा, कंट्रोलात ठेवा. हटकन बोलू शकता. कारण मी अनुभव आता प्रभू येशू ख्रिस्ताची पूर्ण घेत चालले. आणि ज्या दिवशी परमेश्वराची इच्छा मला मिळेल, मध्ये 6:9 मध्ये आपण हमेशा तुमची इच्छेप्रमाणे तुमची इच्छेप्रमाणे आपण सगळे योहान 8:44 खोटं बोलतात. तिथे देवाची इच्छा, इथे माझी इच्छा. त्या बाहेर उतरले की आपली इच्छा झाली. तो आहे पण तिसरा आत्मा. तसं मध्ये 4 अध्यायामध्ये येशू ख्रिस्ताला बघा उपवास काळाच्या टायमामध्ये उपवास केले. आपल्या पण कधी कधी उपवास काढणारे लोक करणारे असतात आणि ते पण उपवास करत असतात. उपवास करत असताना काय करतात? इस्टर आला का मिस्टर पडला असं आहे. अरे उपवास सुरू झाले तर परिवर्तन सुरू होत नाही. येशू ख्रिस्ताने उपवास केले 40 दिवस 40 रात्र आणि सैतानाला हरवलं. सैतानाने आपल्याला हरवले. उपवास आले, सण सुरू झाला. अरे सण कुठं आहे? गलितेकरास 4:10 वार महिने तुम्ही पाळतात. अरे आज आपल्या सणाचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे. सण नक्की कसे असतात? येशू ख्रिस्ताने सहन केलं त्याची माहिती आपल्याला दिली. म्हणून तो संत पौल सांगतो, वार महिने सणाचे काळ तुम्ही पाळता, तुमच्यासाठी केलेले मिश्रम केल्या. लोकांना खायला प्यायला, अरे तुम्हाला आज सण करायचा आहे तर तुम्ही उद्या, जर आता आहे तुम्ही आता 8 दिवसांनी एक सण येतो समजा, इस्टर सण समजा आता येणार आहे. मग आज खाल्लं तर काय? कारण मध्ये 6:9 पासून प्रभू येशूने ते शिकवले, रोजची भाकर आज आम्हाला दे. आणि संत पौल सांगते रोमकरास 14:17 हालेलुया, देवाच्या राज्यात खाणे पिणे नाही. जो देवाचं राज्य घेतो ना तेव्हा त्यांनी खाणं पिणं नाही केलं. ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने माडीवरच्या खोलीमध्ये प्रभूच्या मरणाच्या तयारीचं भोजन केलं, पार्टी ठेवली त्यांनी शरीर देण्यासाठी. आणि एक भाकर आणि एक पेला घेतला. हे पेला म्हणजे माझं रक्त, हे शरीर माझ्या भांडार, हे भांडार आहे. पेला म्हणजे आपण आहोत आणि आपल्या तोंडातून ते हा प्याला त्यांनी घेतला हालेलुया आणि उपकार स्तुती केली. हे माझं रक्त पुष्कळांच्या पाप क्षमेसाठी सांडण्यात येईल. आता तर दुनियामध्ये लोक पापाच्या मागे जास्त आहेत आणि पवित्र आत्म्याच्या शब्दाद्वारे कमी. आता हे सगळं सुरू झालेलं आहे. प्रकटीकरण 12 काळ आपला थोडा आहे म्हणून तो आपल्या प्रत्येक माणसाकडे आलेला आहे. देवाच्या पवित्र स्थानामध्ये तुमचं राज्य वैभव राहिलं पाहिजे. ते पवित्र स्थान म्हणजे तुमचं हृदय. कारण ते खरंच पहिल्या पत्रात 3:16-17 हे खरं मंदिर आहे. त्या भिंतीचे बांधलेले मंदिर आहेत ना, त्याचा विचार करू नका. मध्ये 24 अध्याय, 21 अध्याय 5 पासून पुढे आणि 13 अध्याय. या इमारत तुम्ही सुशोभित, कारण इमारत मध्ये देवाची सुवार्ता प्रचारिक पूर्ण होत नाही म्हणून पाळलं जाणार नाही. पण हे हृदय कोणी पाळू शकत नाही. ह्या हृदयात परमेश्वराचा आत्मा आहे. फक्त आपल्या समोर मोह
पाप वासना ह्या जर आतमध्ये आल्या तो समजून घ्या तो सैताना. एखाद्या व्यक्तीकडे तुम्हाला बघताना तिरस्कार येत असेल तेव्हा समजून घ्या तो सैतान तुमच्या आतमध्ये. आणि करे ते करा दुसऱ्या पत्रात 12:7 तो इथून ठोशे मारणार, त्याच्या विरुद्ध बोल, त्याच्या विरुद्ध बोल, त्याच्या विरुद्ध. त्याच्यामध्ये देवाचा एक आत्मा असतो, तेव्हा त्या आत्मा तो चांगली व्यक्ती त्या विरुद्ध बोलण्याची तुम्हाला वाचा दिली जाईल. मग तुम्ही त्याची निंदा करते, तुम्ही त्याचा द्वेष करते, त्याची हेवा करायला सुरुवात करतील. पवित्र लोकांच्या विरुद्ध बोलण्यासाठी माणसं जास्त आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने मध्ये 5:2 पासून हे शिकवण द्यायला सुरुवात केली अशी. म्हणून योहान मध्ये 12:44 पासून पुढे वचन असं आपल्याला शिकवते, तो माझ्यावर नाही तर परमेश्वराच्या ज्या शिकवलेल्या आज्ञा मला दिल्या त्याच्यावर. जो मला पाहतो, ज्याने मला पाठवले. आता पिता पुत्र पवित्र आत्मा. परमेश्वर कोण होता? आता तो प्रभू येशू मानवाच्या रूपात आलेला आहे आपल्याकडे, आणि त्याच्या आतमध्ये जो परमेश्वर आहे तो बोलतो, त्याला तो पाहतो. मग ते 22 तुम्ही नाही बोला तुमच्याकडे परमेश्वराचा आत्मा. म्हणून योहान 8:24 प्रभू येशू त्यांना सांगते मी तो आहे. तो म्हणजे त्याचा परमेश्वरचा तो आत्मा तो बोलते मध्ये 22. लक्षात ठेवा, कधी कधी जे लोक देवाचे सुवार्थिक असतात त्यांचं सर्व गोष्टीकडे पूर्ण लक्ष द्या. आणि कसं लक्ष घ्या ते पण तुम्हाला आलं पाहिजे डोक्यामध्ये. कारण योहानाच्या पहिल्या पत्रात 4 अध्याय प्रत्येक आत्मा पण ओळखता आला पाहिजे. मग ते 24 अध्यायामध्ये दिले प्रत्येक व्यक्ती माझ्या नावाने असे येतील तेव्हा तुम्ही खरं म्हणू नका. हे पण तुम्हाला शिकायचं. आणि मग ते 7:15 पासून त्यांची फळं ओळखा आणि त्या फळावर कोणताही सुवार्थिक देवाची व्यक्ती आहे तर तुम्हाला ते पण ओळखता आले पाहिजे की यांचा कोणता त्याच्यात स्वार्थ आहे. ते पण पक्क शिका. जर माझा स्वार्थ पैशावर आहे, कुठल्या वस्तूवर आहे, कोणत्या खाण्यावर आहे, कुठल्या वाईट गोष्टीवर जर अवलंबून आहे तर मी ते एजेकियल 3:20 माझी धार्मिकता सोडून मी अधर्म करू लागला, मला खात्रीने म्हणावं लागेल. तर बायबल आधारित जीवन जगणं सोपं नाही, पण येशू ख्रिस्त जर तुमच्या आतमध्ये योहान 15:4 सांगते एकदम सोपं इजी आहे. तुम्ही नाही काम करणार, तो परमेश्वरचा आत्मा तुमच्यातून चांगलं काम करायला. पण जेव्हा तुमच्यामध्ये वाईट कर्म आहेत, दुष्ट आत्मे आहेत, तर तो दुष्ट आत्मा तुमच्या शरीरात घुसेल आणि त्याद्वारे तुमचे सगळं वाईट कर्म करायला सुरुवात करेल. रोमकरात 7:15 पासून मी काय करतो मलाच कळत नाही, माझ्या ठाई बसणार पाप तेच करणार. 99% देवासाठी ठेवा, 1% तुमच्यासाठी ठेवा. म्हणजे 100% पुरे झालं तर सैतान आपल्यामध्ये येणार नाही. आपल्या स्वतःसाठी सेफ की माझ्या बरोबर प्रभू आहे. आपण सैतानाला अडवू शकत नाही, पण येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्ही त्याला अडवू शकता. बरेचसे लोक सांगतात मी सैतानाला हरवेन. तुम्ही अडवू शकता, तुमच्यामध्ये येशू ख्रिस्त आहेत. मी पण नको. मते 23:12 जो नमवला जाईल तो उंच केला जाईल, जो उंच केला जाईल तो नमवला जाईल. तर प्रभूचं राज्य असं आहे, आपल्याला माहिती आहे त्याचं नाव घेतलं का त्याला पण मज्जा येते. बघ माझी नाव घेतात माणसं, तुझे आहेत पण नाव माझं घेतात की. येशूने नाव घेतलं त्याची, आपल्याला नाव त्याची घ्यायची गरज नाही. एक शब्द मते 12:36 तेव्हा जेवढा आपण सैतानाचं नाव घेतो ना तेवढं ते शब्दात आहे मला. मग ते 7:1 आपले दोष काढा, आपण कोणाचे त्याचे दोष काढायला आपल्याला गरज नाही. येशूने दोष काढून त्याचा साफ मुर्दा करून ठेवलेला आहे. आपल्याला फक्त आपल्या येशूची स्तुती आणि गौरव करून जायचंय पुढे. प्रभू येशूची स्तुती करायची, मुखामध्ये हमेशा देवाची स्तुती, देवाचे गौरव, देवाला धन्यवाद, हालेलुया स्तुती, परमेश्वर स्तुती, गौरव स्तुती. हमेशा माझ्या पित्याची स्तुती राहिली पाहिजे. हमेशा माझ्या मुखातून, माझ्या अंतकरणातून धन. कारण मग ते 5:8 मध्ये दिले जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य देवाला पाहिजे. आपलं मन स्वच्छ ठेवा. नीतिसूत्र 28:13 पाप झाकू नका, सोडून कबूल करून बाजूला व्हा. आपल्याला परमेश्वराचं प्रेमाचा अनुभव आणि जाणीव हे सगळं मिळते आणि त्याच्यातून कळते की प्रभू येश माझ्या बरोबर आहे. आणि मग ते 5 आपल्यातून चांगली कर्म होणार, लोक तुमचं सांगणार की तुम्ही चांगलं काम करणार.
हालेलुया. आज आपलं जीवन एक प्रभू येशूकडे आहे. हालेलुया. आणि येशू प्रभू आहे. लोंकर धान येशू प्रभू आहे. काल मी असंच भाजीवाड्याच्या दुकानात गेलो आणि भाजी घेतली, तर तिथे काही भाजी मी आपल्या कार्यकर्त्यांना डबे वाटतात त्यांच्यासाठी आणलेली होती ती. तर मी अचानक थोडी भाजीपाला इथे घेतो असं दुकानात उतरलो आणि त्या दुकानातून मी भाजी घेतली प्रभूच्या राज्यात. हालेलुया. देवाला सांगितलं, देवा याच तर मी तिथून वस्तू घेऊन आलेला आहे, पण मला आता याला काहीतरी वस्तू द्यायची. मी पैसे देऊ शकेल भाजीचा, पण तुम्ही कोण आहे माझ्यामध्ये ते जरा त्यांना थोडं सांगा ना. हालेलुया. चान्स मिळाला. हालेलुया. आणि हळूच सुरुवात केली सांगायला. त्या माणसाला इतकं अनुभव आले आणि तेवढ्यात एक माणूस त्याच्यातला काम करणारा, तू सांगते मी तुम्हाला ओळखतो. तर बरं कसं ओळखतो? तुम्ही लोकांना जेवण देतात त्याच्यावर. हालेलुया. म्हणजे जेव्हा मी डबे वाटप करत असेल ह्याने मला पाहिलेलं. हालेलुया. सांगितलं, देव आपल्या आतमध्येच आहे. इकडे सगळे फोटो ठेवले, याला आग लागली तुम्ही पळतील, ते नाही पडणार. ही मानवाची निर्मिती, देव नाही. आपल्या घरामध्ये आपण भरपूर फोटो ठेवतो, नारळ फोडून त्याला खाली टाकून देतो. परमेश्वराने सुरुवात केली, नारळ बनवले कोणी? जो सारा सृष्टीचा जो मालक आहे त्याने बनवलं ना. आपल्याला सैतान सांगतो, तुझ्या देवाला ना खाली फोड आणि पाहुणा आला का गलासात आणून दे त्याला. मी त्याच्या आतमध्ये घुसलाय तेव्हा मी पिईल, मला शक्ती वाढेल. हालेलुया. ही गोष्ट आत्मी हे कार्य करत असतात. त्यांनी सांगितलं, बाबा आपल्या देवाला जर द्यायचं असेल तर ग्लासात ठेव, तो पिणारा परमेश्वर पेईल. ज्या गोष्टी एलियाच्या काळामध्ये तशा होत्या, 450 लोक राजदुसऱ्यामध्ये आपण वाचतो त्यापासून 20 पर्यंत. तर ते 450 लोक संदेश आणि मूर्तीच्या देवाकडे भजन करत होते. एलिया तो परमेश्वराचे भजन आणि स्तुती करत होता. तर एलिया त्याची चेष्टा करतो, ते झोपलेले असेल, हे सगळ्या गोंधळ केला. आणि परमेश्वराने त्या वेदीचा अनुभव त्यांना दिला. एलियाने जेव्हा प्रार्थना केली तेव्हा सगळं भस्म केलं. तेव्हा 60 संदेष्टी लोक देवाला आपलं कर्तव्य आहे त्यांना देवाची खरी ओळख. आणि हा माणूस मला प्रणाम करायला लागला. मी सांगितलं, मला नको. 22:8 पासून बंधन देवाला करा, माणसाला नाही. मग ते 5 सोळा आपली कर्म पाहून परमेश्वराचे गौरव झाले पाहिजे. कारण 16-15 संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा, जो भेटेल त्याला येशू द्या. ही आजची काळ वेळ अशी आहे. म्हणून एफएसी 5:16 वेळेचा चांगला उपयोग करा. हे उपयोग मला मिळाला. मी गाडीत बसलो तरी तो मला तिथून प्रणाम करतो. त्यांनी मला नाही केलं, ते परमेश्वर. मी परमेश्वराचं काम केलं, त्या परमेश्वरला त्याने प्रणाम केला. मी कुणाला पण सांगतो, माझ्या पुढे हात नाही सोडायचे, मी पाप. ज्या परमेश्वराच्या आज्ञा आहेत त्या आज्ञाकडे चला, तुम्हाला चमत्कार पाहायला मिळेल. हर एक व्यक्तीला जेव्हा दुकानात गेलो, कुठे गेलो, तर त्यांना मी पहिलं, कारण परमेश्वराने आपल्याला सांगितले ते 5 तुमची सत्कर्म पाहून माझे गौरव झाले पाहिजे की मी कार्य करतो तुमच्यामधून. ते लोकांना सांग, म्हणजे लोकांच्या जीवनात चमत्कार. जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याने अंधकारात राहू नये, म्हणून मी जगात प्रकाश असा आलेला आहे. आता योहान 8:12 येशू जगाचा प्रकाश. मग ते 5:14 तुम्ही जगाची प्रकाश आहे. डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही. आपल्या प्रत्येकांना परमेश्वराने एक संधी दिली आहे, कारण आम्ही सर्व मानव जात परमेश्वराची गौरव करतो.
म्हणून सूत्र 96 मध्ये 7 वचन मध्ये दिले पासून मानव कुळानो परमेश्वराचा जय जयकार करा. जो कोणी माझी वचन ऐकतो जर पाळत नसेल त्याचा न्याय नाही करणार. आपला न्याय आता करणार नाही तो, मग ते 12:30 न्यायाच्या दिवशी करणार. आता न्याय करण्यासाठी आपल्या प्रत्येकाला अनुभव घ्यायचे. स्वतः 96 मध्ये 98 मध्ये न्याय आपल्याला मिळणार आहे शेवटच्या काळात. पुढे वचन, मी जगाचा न्याय करण्यासाठी नव्हे मी जगाचे तारण करण्यासाठी आलेला आहे. 4:12 प्रभू येशूच्या गोष्टी संत पौलाने सांगितले, तारण दुसऱ्या कोणाकडून नाही. तो सांगते मी न्याय नाही करायला आलाय, तारण करायला. आणि प्रभू येशू ते 16:31 मध्ये दिले, तू जर विश्वास ठेवशील तर तुझ्या व तुझ्या घराण्याचे तारण. एक व्यक्ती फक्त प्रभू येशूवर मनापासून विश्वास ठेव. तुम्हाला 1 रुपयाची वस्तू मागण्याची गरज नाही, की कुठल्या गोष्टीची कमी पडणार नाही, कारण जिथे येशू ख्रिस्त तुमच्या जोडीला आहे तिथे चमत्कार आणि अद्भुत गोष्टी तुमच्या बरोबर. कारण मध्ये 28-19-20 वचन मध्ये दे, मी युगाच्या अंतापर्यंत सर्व दिवस तुमच्या बरोबर. स्तोत्र 33 आकाशातून मी पाहत असतो. प्रभू येशूचं वचन आहे. मध्ये 28-19-20 वचन, आज्ञा जे दिल्यात नियम पाळल्यात तेव्हा मी तुमच्या बरोबर. जर प्रभू येशूच्या आज्ञा नियम पाळत असेल तर प्रभू. मध्ये 5:8 अंतकरण शुद्ध ते धन्य देवाला पाहिजे. जर देवाला पाहिजे असेल तर मन साफ करा आणि त्याला बोलवा. योहान 15:4-7 तो आतमध्ये राहील. आणि जेव्हा तो आतमध्ये राहील तर तुम्ही नाही काम करणार, तेव्हा ते 10 परमेश्वर आपल्याद्वारे बोलायला सांगा. वेळ द्या ना प्रभूला, वेळ. 5:16 वेळेचा सदुपयोग कर. मला चांगला उपयोग कर, मी वाईटांसाठी उपयोग करून माझ्या जीवाला ते शांत. जे देवाच्या शब्दाची जी ताकद मनुष्याच्या शरीरामध्ये जेव्हा उतरते तेव्हा त्यांना कळते की परमेश्वर आहे. आपली पाप एकदम स्वच्छ ठेवा. 50 पर्यंत जायचंय वचन. जो माझा अवेर करतो, जो माझ्या वचनाचा स्वीकार करत नाही त्याचे न्याय करणारे कोणी आहे? जे वचन मी सांगितले ते शेवटल्या दिवशी त्याचा न्याय कर. मध्ये 12:36 आपला न्याय शेवटल्या दिवशी. आता जे वचन तुम्हाला दिलेलं आहे, ज्या वचनाचा मान सन्मान किंमत करायची आहे न्यायाच्या दिवशी, प्रभू आपल्या सगळ्यांना कोणाला सोडणार नाही, आम्हाला पण सोडणार नाही. तुला सांगतो तुमची इच्छा. कारण शिष्यांना जेव्हा प्रार्थना करायला शिकवली ना, आपण सांगतो काही लोक स्वर्गात जाणार. माझी कर्म चांगली आहे तर मी जाणार, पण माझी वाईट कर्म जर असेल तर मी जाऊ शकत नाही. शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला कर्माने जायचं. शेवटच्या क्षणापर्यंत. कधी? शेवटचा क्षणपर्यंत आपल्याला कर्माने जायचं आहे. चोराने लूक 23:39 पासून मी जाल तेव्हा माझी आठवण करा. स्तोत्र 31:5 मध्ये आपण काय करतो? अरे आजारी पडलेले, दुःखात पडले, निराशेत पडले, सकाळी उठल्याबरोबर आपला आत्माने शरीर अर्पण करायचं. तेव्हा स्तोत्र मध्ये 31:5 पण ईशा 54 मध्ये रोज सकाळी मी तुम्हाला जागा करतो. तू उठले ठीक आहे. त्यानंतर स्तोत्र 121:8 येणं जाणे आपलं सुरक्षित करते. ते आत्मा आणि शरीर अर्पण द्यायचं. प्रभू तुमच्या इच्छेप्रमाणे माझं शरीर हे आजच्या दिवसात या झोपेतून उठताना चालण्यासाठी. पहिले गुडघे टेकायचे, उठल्याबरोबर 2 हात वरती करायचे आणि प्रभूला धन्यवाद द्यायचं. सुंदर दिवसाबद्दल तुमचे आभार मानतो, स्तुती करून धन्यवाद देतो. माझा आत्मा शरीर पुन्हा तुमच्या हातात आहे. हे संपूर्ण वेळ तुमच्या हातात असू दे. त्यानंतर रात्री झोपायला गेले का परत आपल्या पापांची
कबुली करायची छोटं मोठं शब्दाद्वारे, बोलण्याद्वारे, विचाराद्वारे. आमच्यासारखी रीती सुद्धा 24-16 धार्मिक माणूस दिवसातून 7 पाप होतात. काय माहिती, जेवढा माणसाचा सहवास असतो तेव्हा पाप वाटतं. माणसाचा सहवास नसेल मग ते दास पाप नाही. तर परिस्थिती तशी आहे. आणि मग तेव्हा आपला आत्मा शरीर अर्पण करायचं, पश्चाताप करायचं आणि तुमची इच्छेप्रमाणे. आणि झोपेमध्ये मनन चिंतन देवाविषयीच करत 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 झोपायचं. म्हणजे आपल्या शरीरात परमेश्वराचा आशीर्वाद येतो. बाहेरचा विषय घेऊन तुम्ही झोपले तर बायबलच्या आधारे मग ते 13:25 मध्ये दिलेलं आहे, झोपेत निंदण पेरणार आणि ते पेरत जाणार तर उद्याला काय दुसरंच काम करायचं हे डोक्यात. कारण संपूर्ण वेळ परमेश्वराच्या हातात द्यायची. मग काय खायचं त्याचा पण विचार करायचा नाही. मग ते 6:25 पासून जर देवाने उठवलं, देवाने भूक दिली तेव्हा खायला इच्छा होईल. संपूर्ण आत्मा शरीर हमेशा अर्पण करायचं की परमेश्वर आपल्याला त्याच्या मार्गात देईल. मग तो न्यायाला फ्री होईल. कारण मी मनचे बोलत नाही, ते काय सांगावे काय बोलावे ज्या पित्याने मला पाठवले त्याने मला आज्ञा दिली. आता आपल्या जीवनामध्ये जे परमेश्वराने जे पाठवले तेच. आता मला पाठवलं, ज्या आज्ञा दिल्या तर मी प्रभूची सेवा करेन. तुम्हाला पाठवलेलं आहे तुम्ही प्रभूची सेवा करा. पण माणूस आहे, सगळेच काय हाय लेवलला जाऊ शकत नाही. मी माझ्या मनात कधी विचार पण केला नव्हता की मी प्रभूच्या सेवेमध्ये असेल, पण माझं मन एकदम फ्री होतं आणि सेवा करण्यात एक्सपर्ट होतं. कुठे पण असेल, रात्री बित्री कोणाला हॉस्पिटल वस्ती भिस्ती राहणार, मला माहित नाही, मी नाही. कोणाकडे औषधाला पैसे बिशे नसे, माझ्या खिशात पैसे असून औषध मेडिकल मध्ये आणून त्यांना नेऊन दे. तो कोण माणूस आहे काय मला माहिती नाही. परंतु आता मला कळायला लागले की मध्ये 25-32 पासून येशू बोला त्या कनिष्ठ बंधूला केले ते मला केले. आता प्रभूमध्ये जसं वाढत गेलो आणि वचनात वाढत गेलो तेव्हा प्रभू येशूने मला सर्व गोष्टी शिकवल्या. आज हर ठिकाणी प्रभूच्या वचनाची तयारी करत आहे. आपण नाही काम करू शकता, तो परमेश्वर आपलं काम करायला तयार आहे. योहान 5:17 प्रभू येशू स्वतःशी बोलले, माझा पिता आजपर्यंत काम करत आहे, मी पण करत आहे. तर परमेश्वर जर आपल्या जीवनात काम करत आहे तर आपल्याला हे परमेश्वर ह्याच कामाद्वारे आपल्याला पुढे नेईल. आणि आपली त्याची मुलं आहोत आणि त्या मुलांना काय सांगते, तू पण काम कर. जर मुलाने काम नाही केलं तर मुलांचा उपयोग काय. पुढे त्याची आज्ञा सार्वकालिक जीवन आहे. मग त्या 28-19 त्याच्या आज्ञा युगाच्या अंतापर्यंत तू आहे म्हणून त्याचं सार्वकालिक जीवन. योहान 17:3 सार्वकालिक जीवन एकच आहे, जो एक देव जो प्रभू येशू ख्रिस्त याला आपण ओळखतो, परमेश्वर पित्याला. मग रोमक्रस 10:9 येशू प्रभू आहे, मुखाने कबूल करशील, अंतःकरणात विश्वास ठेवशील तेव्हा तुझं तारण होईल. प्रकटीकरण 22:13 मी अल्फा ओमेगा पहिला व शेवटला. योहान 8:58 मी अब्राहमाच्या पुढचा आहे. इब्रिकरस 13 काल आज युगाने युग मी सारखा आहे. परमेश्वर सारखाच आहे. योहान 10:17-18 उत्पत्ती 2:7 नाका पुढे स्वार्थ. हे श्वास परमेश्वराने आपल्याला दिला. आणि प्रकटीकरण 17 आणि 18 वचन मेलो तो जिवंत आहे, मरणाच्या आणि अधोलोकाच्या किल्ल्या त्याच्या हातात आहेत. आणि जर आपलं जीवन आणि मरण प्रभू येशूच्या हातात आहे तर आपल्या जिंदगीला जीवनाला किंमत आहे. म्हणून विश्वास प्रभू येशूवरच ठेवा. कोण तुम्हाला मानव जीवनात शांती देऊ शकत. स्तोत्रसेतमध्ये 118 मनुष्य भिस्त ठेवला. मग ते 10:17 माणसाच्या बाबतीत सांगतो, आम्ही तुम्हाला प्रभू येशूच्या कृपेने शिकवणार, पण आम्ही तुम्हाला जीवन नाही देऊ शकत. जीवन देणारा एकच आहे, तो म्हणजे प्रभू येशू. फक्त
जे आम्ही शिकवतात त्याच्यावर तुमचा विश्वास ठेवा आणि ते पटणार आहे बायबलच्या आधारित करा. नशीब जर आम्ही तुम्हाला शिकवतो आणि ते शिक्षण बायबलच्या आधारित नसेल तर ते येऊ नका, बाजूला व्हा. ते 7 अध्यायामध्ये 15 पासून वचन फळावरून ओळखा किंवा योहानाच्या पहिल्या पत्रात 4 अध्यायापासून किंवा ते 24 अध्याय. माझ्या नावाने पुष्कळ येतील तेव्हा खरी म्हणू नका. मग ते 7:21 पासून प्रभू तुमच्या नावाने बुद्धी काढायच्या म्हणून असं नका. आम्ही तुम्हाला मार्गदर्शक शिक्षण देतो ते बायबलच्या आधारित वचनात असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवा, नाहीतर आमच्याकडे विश्वास ठेवू नका. आम्ही पण खोटे संदेश ठेवतो. म्हणून फळं पहिली तुम्ही घ्या. माझा कोणता स्वार्थ त्याच्यात जर असेल तर तुम्ही समजून घ्या. हे जे काही 3:20 ही धार्मिक सोडली, विकता केली, ते जुदास सारखं झालं. जुदासने 30 नाण्याला विकलं. मग ते 26 अध्याय 14 अध्याय वाचलं तुम्हाला कळेल. तसं समजून घ्या. असं नाही मी सांगत की मी कोण मोठा आहे. मग ते 23:12 आपण मोठे कोणच नाही, एकदम 0 आहे आणि मी शिकलेला पण नाही. मी 5वी 2दा फेल. मी माझ्या लोकांना सरळ माझं पाप होतो, पण माझा जो शिकवणारा तो परमेश्वर, तो प्रभू येशू, ते मी 1:9 मध्ये तुझ्या मुखात मी वचन घातली. मग ते 4 अध्याय 19-20 वचन मला ताम्रराष्ट्रामध्ये त्या गोष्टीचं उदाहरण मला दिलेलं होतं की तू पुढे माणसं धरणार. आता मला कळालं प्रभूचं माणसं काय. आज तो माझा परमेश्वर माझ्या घरात आहे, मला त्याला बाजूला करायचं त्या जगाच्या वस्तूसाठी. याकोबच्या जगाची मैत्री देवाबरोबर होईल. योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये 2 अध्याय 15 ते 18 काहीच उपयोग नाही. आपल्याला जो उपयोग आहे तो प्रभू येशूचा. म्हणून आपण छोटीशी प्रार्थना करूया की पिता परमेश्वर, सर्व मानवाच्या हृदय जाणारा प्रेषित 1:24 त्या सर्वांच्या हृदयांना तुझा पवित्र आत्म्याचा स्पर्श होऊ दे आणि त्याने सर्व पापांची क्षमा मागून तुमच्या चरणाशी असून त्यांच्या इच्छा योजनेनुसार नाही तर तुमच्या इच्छेनुसार या पृथ्वीमध्ये जीवन जगण्यास, स्वर्गीय राज्यात प्रवेश करण्यास त्यांना तुमच्या कृपेने, वरदानाने, तुमच्या दयेचं प्रेम का आहे. तेव्हा 3:16-17 जगावर एवढं प्रेम केलं. त्या प्रेमाच्या खातीर हर मनुष्य तुमच्या हातात देत आहे प्रभू. त्याच्या तुझ्या इच्छेप्रमाणे त्यांना चालण्यास कृपेचं दान दे आणि सर्वांना सार्वकालिक जीवन दे. आमेन. परमेश्वराची स्तुती सदैव असू दे. आमेन. वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे आणि अन्नापेक्षा जीव अधिक आहे. म्हणून मग ते 6:25 पासून ते 34 पर्यंत वाचा आणि स्वतःच्या जिंदगीला वाचवा. म्हणून जास्त लोक मध्ये आपण बघतो 14:25 पासून आणि तसंच मग ते 19 अध्याय 23 ते 30 पर्यंत हे वचन तुम्ही पाठ करा. तुमच्या जीवनात सार्वकालिक जीवन मिळेल. आमेन. हालेलुया.